नमस्कार मित्रमैत्रिणींनो. दुसऱ्याच्या सुखाला सुख आणि दुसऱ्याच्या दुःखाला दुःख मानणारा व्यक्ती कधीही दुःखी राहू शकत नाही. जीवनातील नाती ही नीतीने बनवलेली असतात. ती आपोआप गुंफली जातात. मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात तुमच्यासारखी गोड माणसं हक्काने राज्य करतात. यालाच तर ऋणानुबंध म्हणतात. कौतुक आणि टीका या दोन्हीचाही स्वीकार करा, कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोन्हींचीही गरज असते. ज्याला आयुष्यात रस्ता सापडत नसेल तर त्यांनी स्वतःला विचारा की आपल्याला काय जमतंय, कशात आवड आहे. मग स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा. जगाच्या मनाप्रमाणे वागण्याची कसरत करताना माणूस स्वतःचं जगणं मात्र विसरून जात असतो. तेव्हा जगाचा विचार करून वागणं तुम्ही ठरवू नका. तुमच्या मनाला जे वाटेल ते करा. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही, पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय राहत नाही. तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत, जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही. तेव्हा नकारात्मक गोष्टींचा विचार न करता त्यांना झिडकारून द्या. बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं, पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं मात्र कधीच विसरू नये. अपयशाच्या कठीण कडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो. तेव्हा अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा. आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन आहे. हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसत असतो. आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकलात आणि पुढं काय करावं लागेल हे डोक्यात ठेवा. कुणी आपल्यावर थोडेसे उपकार केले तर आपण त्याच्यावर ढीगभर परोपकार करण्याची तयारी ठेवा. आपली संस्कृती वाटून खाण्याची आहे, ओरबडून घेण्याची नाही. सावली देणारे कधीच परतफेडीची अपेक्षा करत नाहीत. मग ते वृक्ष असो की आई वडील असो, ती उपकाराची भाषा कधीच करत नाहीत. लक्षात ठेवा, 10 चांगल्या कामांपेक्षा एक वाईट काम जास्त काळ आठवणीत ठेवलं जातं. निर्णयाची घाई असलेल्या माणसांशी चर्चा करताना अगदीच सुरक्षित वाटत नाही. मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा, कारण गरज संपली जाते पण सवय मात्र कधीच सुटत नाही. तेव्हा योग्य वेळी योग्य गोष्टींचा विचार करून योग्य निर्णय घ्या. ठरवलेले ध्येय प्राप्त झालं की माणसाला स्थिरता लाभते, हे विधानच खोटं आहे. पैशाने विकत घेता येत नाही अशी एखादी तरी गोष्ट तुमच्याजवळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत स्वतःला श्रीमंत समजू नका. आयुष्य फार लहान आहे. जे आपल्याशी चांगलं वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून माफ करा. आपल्या सुखाची क्षितिजं इतरांच्या नजरेत भलेही सीमित असतील, पण स्वतःच्या नजरेत मात्र त्याला सीमा नसावी. तुमचे विचार तुम्हाला काय हवंय ते सांगतात आणि तुमची कृती तुम्ही काय मिळवणार आहे हे ठरवतं. जगात येताना आपल्याकडे ध्येय असतो, नाव नाही, आणि जग सोडताना मात्र नाव असतं, देह नाही. मिळालेल्या देहाचं नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजे आयुष्य आहे. मन मोकळं जगणं आणि मनासारखं जगणं यातलं अंतर कळालं की आयुष्याच्या वाटा या आभाळासारख्या होतात. स्पष्ट बोला, पण ते असं बोला की ज्याच्यामुळे समोरच्याला कष्ट होणार नाहीत आणि तुमचे असलेलं नातं नष्टही होणार नाही. उत्तम आणि उच्च पदवी ही सुद्धा ऐपतच आहे. नुसता स्वाभिमान आहे पण कोणतीच पात्रता नाही. अशी माणसं जास्त मग्रूर असतात. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवतं, पण आयुष्यभर कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवतो. दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते, फक्त मनात चांगली भावना असावी लागते. सगळं काही चांगलं दिसतं, फक्त मनामध्ये चांगली भावना ठेवा. कमाईचा अर्थ फक्त धनच मोजणं असा नाही, तर अनुभव, नाती, मान सन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात.
कोणालाही न दुखवता जगणं याच्या इतकं अतिसुंदर कर्म जगात दुसरं कोणतंच नाही. आणि ज्याला हे कळलं त्याला वेगळं पुण्य कमावण्याची गरजच राहत नाही. तेव्हा कोणालाही न दुखवता जीवन जगण्याचा नक्की प्रयत्न करा. तुम्हाला त्याचं फळ नक्कीच भेटत राहतं. जीवन म्हणजे एक खेळाचं मैदान आहे. या मैदानात प्रामुख्याने खेळला जाणारा खेळ म्हणजे कबड्डी. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात. जसं म्हणतात की समजूतदारपणा हा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो. खूप लोक आपल्याला ओळखतात, पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात. तेव्हा समजूतदारपणा खूप महत्त्वाचा आहे. या समजूतदारपणावरतीच खूप नाती अवलंबून असतात आणि ते टिकूनही राहतात. तेव्हा समजूतदारपणा नक्की अंगीकारावा. बरीचशी नाती तुटण्यापासून वाचतात. आपल्या आयुष्यात पाठीवर वार करणारे असतील तर तुम्ही समजून घ्या की आपण आपल्या आयुष्यात कुठंतरी काहीतरी अस्तित्व निर्माण करतोय. मनुष्याची जीभ उत्तम चित्रकार आहे. तिने जे बघितलं नाही तेही ती उत्तम रंगवून सांगू शकते. पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभव संपन्न ज्ञानाचा खजिना माणसाला सर्वश्रेष्ठ बनवतो. आयुष्याच्या सोबतीला प्रेमाची साथ असो किंवा नसो, पण मैत्रीचा हात नक्कीच पाहिजे. कारण आपल्या दुःखांना एक टपली मारून सहज बाजूला सारून आपल्याला मन मोकळं हसवणारी एक मैत्रीच असते. संसार ही अशी गोष्ट आहे की ज्यात पगाराला कितीनंही गुणलं तरी भागत नाही. गुणानं राहिलं तरच भागतं. जीवनात तुम्हाला काय भेटलं हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही काय टिकवलं हे महत्त्वाचं आहे. जसा श्वास हा जीवन जगायला गरजेचा असतो, तसाच विश्वास हा आयुष्य जगायला तेवढाच गरजेचा असतो. प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसे नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील, पण जी माणसे तुमची वाणी, विचार आणि आचारांशी जोडलेली असतील ती सदैव तुमच्या पाठीशी उभी असतील. तेव्हा वाणीने आणि विचाराने तुमच्याशी समरस असलेली माणसं जोडा आणि ती टिकवून ठेवा. गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातून नेहमी गोड शब्द बाहेर पडतात, पण एकदा तहान भागली की पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्ही आपोआप बदलते. आयुष्यात भावना महत्त्वाच्या. जर आपण प्रतिसाद दिला तर त्या वाढतात, जर आपण दुर्लक्ष केलं तर त्या मरतात आणि जर आपण आदर केला तर त्या कायम टिकून राहतात. जीवनातील आनंद पूर्णपणे अनुभवण्याचा मार्ग म्हणजे तो शेअर करणं. तुमचे क्षण, तुमचे विचार, तुमची ऊर्जा इतरांसाठी वाढवा आणि या गोष्टी अर्थ आणि परिणामकारकता वाढवतील. जर तुम्ही इतरांसाठी काही फरक करत नसाल तर तुम्ही आयुष्याचा एक छोटासा भाग जगत आहात. तुमच्याकडे काही खास ऑफर आहे एखाद्या व्यक्तीसाठी. वास्तविक फरक करा आणि तुमचे जग अधिक सुंदर ठिकाण बनवत असताना नक्की पहा. आज तुम्ही करू शकणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एखाद्यासाठी सकारात्मक बदल घडवून आणणं. जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा तुम्ही केवळ दुसऱ्याचे आयुष्यच वाढवत नाही, तर तुमच्या स्वतःच्या आयुष्यातही भर घालता. जे शब्दाच्या खऱ्या अर्थाने सर्वात मोठे विजेते आहेत तेच इतरांच्या जीवनात सर्वात मोठा सकारात्मक बदल घडवून आणतात. फक्त स्वतःसाठी विचार करणं, जगणं, वागणं आणि बोलणं यामुळे अलिप्तता आणि निराशा येते. तेव्हा जीवन जगताना फक्त स्वतःचाच विचार न करता इतरांचाही विचार करण्याचा नक्की प्रयत्न करा.